प्रणित विश्वनाथ म्हात्रे बॉलिंग मार्कवर पहिला जिम्मा सोपवला बाला अनिकेत चव्हाण या कॅप्टनने आणि पहिला समोर जाईल अर्थातच धनेश गुप्ता चांगला बॅटर आहे. हमजा खानचा विचार येतात ग्रेट ऑलराऊंडर काय भूमिका राहते याची. तो बॉलिंग टाकतो तो बॉलिंग टाकता होता बॅटिंगही करतो. डावा हाताने बॅटिंग करतो उजव्या हाताने जस्ट लाईक द भूषण म्हात्रे भूषण पाटील कोहिनूर. ज्यापणे नील जॉन्सन करतो ज्यापणे बेन स्टोक सेट टू द गुड बॉय टेस्ट क्रिकेट सर्वाधिक षटकार टेस्ट मध्ये ज्याच्या नावी होतं आणि पहिल्यांदा मात्र ओडीआयचा हा महान विश्वकरंडक या महान अष्टपैलूने जिंकून दिलेला आता मात्र टेस्ट मध्ये दिसणार नाही परंतु जाता जाता एक रेकॉर्ड त्याने कायम केला टेस्ट मध्ये सर्वाधिक षटकार. त्यापेक्षा त्या एकदम शैलीमध्ये हमजा खान सातत्याने खेळताना दिसतो. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कासे सर्वदा. आदिशक्ती माझ्या आध्यात्मिक गुरु आदिशक्ती निर्मला देवने नतमस्तक आहे. त्याबरोबर श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या आयोजकांनी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतोय. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात दुसरा बॉल वाईट. इथे मात्र शुभारंभ झाला श्री गणेश होते खास करून अशी रॉयल्स टीमला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं ओव्हर तळण्यासाठी प्रणित विश्वनाथ मात्र राईट फ्रॉम द विकेट. फटका चांगला आहे जोरदार आहे टायमिंग बी कॅप्टन झेलाखाडी चूक झाले कॅप्टन कडून ड्रॉप द कॅच. अपॉल होती टन अगेन्स्ट द टन लाप केला होता धनेशने बॅटला बरोबर केवढ हलकीशी ताकद होती जी थोडीशी कमी पडली. नाही षटकार नाहीये कारण आयोजक समोर आहेत. थोडस लाईनच्या पुढे अगोदर प्रयत्न केला बालाने लांबून दिसलं थोडं कठीण आहे मित्रांनो. इथे स्पष्ट इथे पाहिलं जातं. येस थोडस बाला इथे आयोजक आहेत जे निर्णय देतील ते आयोजक आणि आयोजकांनी पाहिलं. चला पाहिलं जाईल कॅमेऱ्यामध्ये संशयाचा फायदा कोणाला मिळतो ते नियरचा वापर केला तिथे ऑन फील्ड अंपायरने सांगितलं थोडंसं बाह कारण एकदम सीमारेच्या नजीक आहे निर्णय त्यासाठी पाहिलं जातं. ग्रामीण टेनिस क्रिकेट जी वाहिनी आहे त्या वाहिनीमध्ये पाहिलं जातं नक्की काय घडतं. बालाचा फाईल लागले काय का बाला चेंडू ढकलल्यानंतर पाहायला लागले का हे पाहिलं जातं. नाही षटकार नाही हे पाहिलं मित्रांनो. चला तुमच्या विनंतीला मान दिलं आणि आम्ही इन्स्क्रीन पाहिलं. ग्रामीण टेनिस क्रिकेट जी वाहिनी स्पष्ट क्लीन अँड क्वालिटीसाठी ओळखली जाते ही वाहिनी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं परंतु कुठेही मात्र स्पष्ट तिथे दिसलंय की बाला कोण जो चेंडू टाकल्यानंतर तो बॉडी लाईनला मात्र टच झाला होता स्पर्श झाला होता. इथे 10 मिळेल स्ट्रोक होती धनेशला सिंगल. चांगलं ओव्हर आहे. कुपरखंडामध्ये दुसरी मॅच बॉलिंग करण्याचा निर्णय घेता प्रणित विश्वनाथ म्हात्रे. डाव्या हाताने बॅटिंग पाहायला मजा येते प्रणितची पण पहा ज्या पण हमजा खान करतो त्याच्या एकदम सेम टू सेम हा ऑलराऊंडर आहे. डाव्या हाताने बॅटिंग उजव्या हाताने बॉलिंग जसं हमजा खान करतो तसा हा जबरदस्त कॉन्टेस्ट होता. त्या टिपिकल मोड मध्ये मोडणारे ऑलराऊंडर आमने सामने हमजा खान. बॅटची उपरी किनारा कोण पे अंदस्ताम अजिंक्य थोडा सोडणार एवढा साधा जाईल. बॅटचा उपरी किनार लागला आणि सॉफ्ट डिस्मिसल. हमजा खान कॅप्टन विदाउट स्कोर 0 परतला. बुडल्याने टप्पा त्याच्यानंतर स्लाइटली असं हमजा खानला वाटलं असेल थोडस मात्र ज्याचा लेब्रेक आहे मला इनकटर होईल. चुकीचा निर्णय कारण दोन्ही बाजूंना टर्न करण्यामध्ये माहिर आहे हा बॉलर. जवळून पाहतो जेव्हा जेव्हा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे इथं तो सराव करतो त्याची बॉलिंग बघायला समोरून अगदी मजा येते. दोन्ही बाजूला मूव करतो तो बॉल एवढे जाल्यात अडकलं त्याला फसवलं मी म्हणेन. दोन्ही त्या टिपिकल मध्ये मोडणारे ऑलराऊंडर पण एका ऑलराऊंडरने दुसरे ऑलराऊंडर कॅप्टनचा खेळ केला आहे ते समाप्त. हमजा खान गॉन. पहिलं विकेटचं पतन पहिलं विकेट इथे बाद होतं ना.
दुर्गा दिघा खेळताना दिसेल दुपारच्या 17 मध्ये प्रियदेशांच्या वेलापूरच्या विरुद्ध. चौथी मॅच आपल्या भेटीला असेल. नंतर खालचा जो मॅच आहे तन्वी 11 कोपर खेळण्याच्या विरुद्ध साई सागर ऐरोली 2 हात करताना दिसत. सी ग्रुप आज खेळणार आहोत. ए आणि सी ग्रुप. सी ग्रुप मध्ये यजमान संघ श्रीकृष्ण दिवा शिव गर्जना ऐरोलीच्या विरुद्ध संधिकाच्या क्षेत्रामध्ये ती पहिली मॅच सी ग्रुपची. त्यानंतर श्री गजानन स्पोर्ट्स विटावाच्या विरुद्ध स्वर्गीय अनिल नागते स्पोर्ट्स ऐरोली ही टीम आपल्या भेटीला आहे. असे ए ग्रुप पोल संपल्यानंतर सी ग्रुप, कारण 2 दिवस 24 संघ आम्हाला खेळवायचे आहेत, त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. पहिलं विकेटचं झालं पण पहिला विकेट अगदी मोक्याच्या सेनी थोडासा चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं प्रणितने आणि त्याला अगदी गाफील ठेवला. त्याने फिरवला बरोबर ऑफ कटर मारता त्याला लेग कटर झाला. तो नीटचा समजला नाही हमजा खानला. उपरी किनार घेतली, बाकीचे तमाम काम केलं अजिंक्यने. कॅच पकडताना बॅकफुट वजा पंच मारता तो पण बिंटा कुंभार याने सांगितलं थोडस मध्ये ऑफस्टमच्या बाहेर जाताना निघाला. ते दिशाला अगदी अयोग्य ठरवताना त्याने दंडित केलं वाईट. 1 धावसंख्या हलकासा पुढे जातो. वाशी रॉयल्स आता 3 वर 1. राईट अँड राऊंड द विकेट. डीप पॉइंट पाहतो, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. बॅकफुट वगैरे जागा बनवताना थ्रू द कव्हर पॉइंट जो दूरवरून क्षेत्ररक्षण आलाय समोर बॉलच्या त्याने फील्ड केला तो पण फक्त सिंगल मिळते. शांत क्रिकेट आहे. पण पावसाळ्याच्या अगदी विरुद्ध. पावसाळ्यात धमाके असतात, कारण स्किड झालेला बॉल इथे थोडेसे जे कोरडी आहे खेळपट्टी ती ठणठणीत आहे, तिथून मूव्ह करण्याची संधी मिळेल खास करून गोला. पण स्किट आता स्पीड वाढेल जबरदस्त दीडपट. बॅकफुट वर जाताना क्विक कॉट बिहाइंड द स्टंप. अनदर विकेट टू द प्रणित विश्वनाथ महात्रे. आणखी एक झटका दिला. पहिला कॅप्टनची स्वीकार केली परंतु स्लीप मध्ये तैनात केलं होतं. व्हॉट अ क्विकर. गती एवढे झपक्याने येईल असं बिलकुल धनेशला वाटलं नव्हतं. अंदाज चुकला. बॅटचं स्पर्श केलं आणि जिथे स्लीप होती स्लीपच्या हातात झेल देऊन धनेश बाद. 2 धक्के दिले. 5 चेंडू आतापर्यंत प्रणितने टाकले आणि 5 मध्ये धावा दिल्यात फक्त 4. येस 5 मध्ये 1 टू गो. डॉटने सुरुवात केली, नंतर वाईट टाकला, नंतर कॅप्टनची शिकार केली. अजिंक्यने झेल टिपताना विकेटच्या पाठीमागे कॅप्टनला 0 त्यानंतर वाईट पुन्हा टाकला. नंतर वाईट नंतर सिंगल आली जी जिथे बालानं झेल सोडला. अन्यथा 1 विकेट त्याला अजून नाही मिळाली असती, पण धनेशचा तो झेल सोडला. तिथे थोडासा आक्षेप घेतला नव्हता होता, कारण बाउंड्री लाईनच्या स्पर्श झालं. तसं नाही. स्क्रीनमध्ये आम्ही पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने क्लीन दाखवलं होतं. लास्ट बॉल इन द फर्स्ट ओव्हर. व्हॉट अ लवली यशस्वी बॉलर ठरला. आता 2 धक्के दिले. 2 धक्के फक्त धावा दिल्यात आतापर्यंत 4. सुपर बॅट टर्न अँड द बाउन्स. एक्सलेंट बॉलिंग बाय. काय बॉलिंग टाकली यार. तारीफ करतो मी प्रणित विश्वनाथ महात्रे. पहिली ओव्हर हाताळताना फक्त 4 धावा देताना 2 धक्के दिले. अतिशय दर्जेदार क्रिकेट. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतो. या स्पर्धेचे सर्वसेवा असणारे श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे परम मित्र आमचे छोटे बंधू प्रकाशजी मडवे, त्यांच्या साथीला त्यांच्या जिगर दोस्तीतील दुनियेतील राजा माणसं आहेत आणि त्याच्यापैकी एक प्रकाशजी मडवे आमच्या संजय कोटकरला मानतो. आनंद घेताना त्यानंतर ग्रेट कॉमेंटेटर ज्यांनी 40 वर्ष वेचलीत अक्षरशः कॉमेंट्री बॉक्समध्ये. नेहमीच आम्हाला हा कॉमेंटेटर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शेअर करताना मजा येते. RJ सम्राट जी प्रदीपजी विचारे आणि आमचे सुभाष कापका आणि जे अतिथी आहे त्यांचंही आम्ही सरसे स्वागत करतोय. आदरणीय प्रेमनाथजी मडवी क्रिकेटचे निश्चम चाहते आणि नुसते रिकामी येत नाही. RJ प्रदीपजी विचारे आमच्यासाठी आमचा गला कायम 2 दिवस कसं सुरक्षित राहील त्यासाठी स्टेप्सिल्स लो राहिला सबमिट दिलेलं पहिलं मार्ग सुरुवात झाला. अजिंक्य गजानन पाटील. संपूर्ण आम्ही इर्तीवर नाव सांगितलं थोडंसं आमच्यावर बरं हास्य पिकलं होता, कारण याच्या आईचंही नाव आम्ही सांगितलं होतं अजिंक्य यशोदा गजानन पाटील. परंतु आता आईचं नावही लागलं होतं. या सार्थक अभिमान आहे का आईला तुम्ही विसरू नका. क्रिकेटमध्ये काय टप्पा टाकलाय. बेहतरीन बॉलिंग अजिंक्य 2च्या 2 डॉटने सुरुवात करते.
बॅटला लागताना मात्र खेळाडू ती दाखवली काय पण तो नाहीये. चेंडूची मात्र इथे पाहणी करताना नवीन बॅटर आपला पाहू शकतो वीरू. वीरू आणि नील. येस हो 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 नक्कीच चांगली माहिती देताना का एम ए धोनी मात्र कॅप्टन कूल जेर्सीवर आईचं नाव घेताना पाहिलेलं आहे. खास करून जेव्हा ऐरोली कोलेवाडा ते प्रीमियर लीग होती तेव्हाही मात्र आम्ही प्रत्येक क्रिकेटच्या पाठीमागे आईचं नाव मात्र पाहिलं होतं. तसं आम्ही सीवूड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. प्रिन्सने ही संकल्पना तिथे आणली होती का आईचं नाव कुठेतरी मात्र आपण द्यायला पाहिजे ते दिलं होतं त्याने. आता अजिंक्य बॉलिंग मार्क पर राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल राहिला तर बॅटची थोडीशी मिस टायमिंग कुरवळत गेलं. जे हिरवलच्या अगदी छानपणे त्याला कुरवळत गेला होता. रनिंग बिटवीन तर बेहतर राहिली. जिथे एक होती त्याला कन्वर्ट केलं 2 मध्ये. धावसंख्येला आकार देताना येणं गरजेचं विचार केला. व्हेरी भन्नाट मजबूत फुली आहे कुपरखेडणे 11. प्रणित अजिंक्य त्याच्यानंतर स्वतः टीम कॅप्टन अनिकेत बाला, मयुरेश म्हात्रे, सुनील म्हात्रे असे किती नाव आहेत. हर्षद किसन पाटील हा होतकरू नवतरुण मात्र चकित करू शकतो. अशी भन्नाट मधली फली जवळजवळ 7व्या क्रमांकावर कोपरखेडणं मजबूत आहे. त्यामुळे धावा जवळजवळ 40च्या वर नेणं गरजेचं आहे पण आता बॅटिंग करताना. पण ती आशा आहे ना थोडीशी कठीण होते का 2 प्रमुख बॅटर हे परतले धनेश आणि हमजा खान. आता नीलला आणि विरूला काय तर करावं लागेल. स्वस्त जे सुप्त ठिकाणी बसल्या बॅकफुट गेला थ्रू द कव्हर. नेक्स्ट कव्हरच्या ठिकाणी समोर फिल्डर आहे चेतक. असे मोजके फिल्डर दिसतील जे बॅटिंग जरी आपल्याला मिळालं नाही पण फिल्डिंगच्या जोरावर बलबुत्यावर आपली जागा मात्र ते संघामध्ये निश्चित करत. त्याच्यापैकी चेतक पाटील द बेस्ट फिल्डर ऑफ द कोपरखेडणे. सुपर फिल्डिंग पुढे सरसावले बॅकफुटवर न राहता पण फुटवर जातं डान्सिंग ग्राउंड द विकेट. कारण हुशार चालक अजिंक्यने थोडंसं चेंडू जसं पुढे होतं आणखीन तुकडा सोडला ज्याकडून टायमिंग मात्र बॅट्समॅन लावल्या. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा फक्त लागल्यात 8. 4 धावांची सर 2 मोरे तंबूच्या आसरेला वॉसी रॉयल्स. शांत असा स्कोर सुप्त असू देत. कुठली मध्ये हाराकारी पत्करत दिसतात पण तो चान्स मिळत नाही. नीचा विचार केला आतापर्यंत त्यांनी तब्बल 6 बॉल केलेत आणि 6 मध्ये धावा केलेत फक्त आणि फक्त 4. 7 मध्ये 4. विरू मात्र खातं करताना 1 वर आहे. 12 चेंडू मध्ये जवळजवळ 30 वर आहेत धावा येणे गरजे. 15 धावांच्या सरासरी जर स्कोर जर ठेवला तर 40च्या आसपास मध्ये जाऊन ठेवले 38 वर. परंतु 20च्या सरासरी 40 म्हणत 48 बनेल. काय होऊ शकतं रबरी बॉल जरी मिस टायमिंग झालं तरी मिस टाइमच्या जोरावर मात्र जोरात बॉल ट्रॅव्हल करतो. चांगले क्रिकेट. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिकची ट्रॉफी प्रसिद्ध उद्योजक सूर्यजी राणा अंकिल यांच्या मार्फत तिथे आम्हाला देण्यात आलंय. मालिकवर बॉलर आणि बॅटर श्रीकृष्ण मित्रमंडळच्या वतीने मात्र प्रत्येक मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मुसलमान जीवन गोपालेला आम्ही विसरलो होतो. वेरी डेंजरस हाही बॅटर मात्र या मॅच मध्ये खेळताना जवळजवळ 8व्या क्रमांकात ते फळे जाते मजबूत. राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तरार बॉल. वॉट अ लवली पर्पज. मागणी केली होती. टप्पा थोडासा डोक्याच्या वरून गेला आणि त्याने पाहिल्यानंतर अंपायरनं त्याने दंडित केलं. पिंट्या गोंबरनं सांगितलं एक ताकीद दिली. 1 वर एक ओव्हर मधली एक ताकीद. याच्यानंतर असा चेंडू उडाला तर कदाचित मात्र फेवर मध्ये जाईल बॅटरचा अंपायर. 100 धावसंख्येला हलक्याचं जाते. 9 धाव बनल्यात. आकार देणे गरजे नील आणि विरूला खेळताना. बॉलिंग मार्कवर शेखर इथे स्वतःला थांबवलं. बॉल मात्र टाकू शकला नाही. रनवे मध्ये व्यत्यय येताना पुन्हा एकदा व्हेरी क्लोज सिली पॉइंट आहे. त्याला बॅकअप करणं डीप स्क्वेअर पॉइंटला अजिंक्य जाऊन तिथे राहिलाय. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट किपर सम्मेडरी गतीमध्ये थोडासा बदल केला. चालाकी होती. स्मार्टपणा. हे स्मार्टपणा दाखवायला लागतो. बॅटर कोणत्या रिदम मध्ये बॅटर कुठे आपल्याला फेकेल त्या अगोदर हे चाणक्षमना स्लो वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अंग लंगल्यानंतर स्वतः जाऊन सेकंड फील केलं. धाम मत मिळत नाही. खूप सुप्त औषध आहे. एकदम थंड पडलेला स्कोर. अवघ्या 9 वर 2 30 वर चालू असताना
शेखर आले वाईटने सुरुवात केली नंतर डॉट. सुपर बॉलिंग आहे, अतिशय चांगला बॉल ऑफस्टन. जी पहिली गती होती गतीला त्याने मात्र सिमेंट ठेवलं. गतीमध्ये परिवर्तन करणारा थोडा मात्र खांद्याचा अतिरिक्त जोर आहे तो जोर न करता आम डिलिव्हरी स्टेट. व्हेरी गुड कलेक्शन बिहाइंड द स्टंप. ज्याने पहिलं ओव्हर हाताळलं 2 धक्के दिले तो प्रणित विश्वनाथ मात्र बिहाइंड द स्टंप ॲज विकेट कीपर. सुरेख अशी कामगिरी राहिले प्रणितची. गतीमध्ये परिवर्तन पहा कसा छान केला. फिंगर्स रोल करताना पण मुठ्ठीमधून मात्र फिंगर्स रोल केले होते. पुढे डाऊन्सिंग विकेट ती कुशलतेने बिरू लावून जागच्या जागेत सिंगल जरूर घेतली पण ती मजा नव्हती. ते टायमिंगला त्याने खेचण्याचा संधी दिली नाही. क्लेवर बॉलिंग बाय शेखर इन द थर्ड ओव्हर टीम इज फर्स्ट नाव. 4 ओव्हरचा खेळ तो परत तिसरा ओव्हर फक्त 10 लागल्यात. चौथा बॉल या ओव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न केला पण टायमिंग नाही. वेट अँड वॉच. कोरडी खेळपट्टी तिथे मात्र अनइव्हन बाउन्सिंग करताना पाहायला जाते. इथे टर्न करण्याची संधी मात्र निश्चित बॉलरला मिळेल परंतु जर सरी कोसळलं नाही ना त्याचा फायदा का मात्र घेताना दिसत नाही. टायमिंग एकदम महत्वाचा असा फॅक्टर क्रिकेटमध्ये. वेट अँड वॉच. कुठे ते बॅट अगोदर चालते ते टायमिंगवर घेऊ शकत नाहीये. आतापर्यंत घेऊ शकलं नाही बिरू आणि नील. हे टायमिंग आहे थोडंसं थांबलं वॉच केला त्यानंतर लॉंग रेंज फक्त सिंगल मिळते. डिक्लेअर झोन होता. चांगला फटका होता यार. हुकचा फटका जो दुर्मिळीत होत चाललेला आहे पण त्या फटक्याला मात्र पाहताना मजा आली. एक सिंगल मिळते बऱ्याच वेळेनंतर नीलच्या खात्यामध्ये एक सिंगल जाऊन ठेवली. 11 बनल्यात. 11वर 2. हमजा खान जिथे परतला जिथे धनुष परतला तिथे मात्र अंकुश लावला. लगाम लावण्यामध्ये कमबॅक करून दिलं खास करून प्रणित विश्वनाथ मात्रने. क्लेवर अँड क्लीन बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर. ओनली 4 रन गिवन अँड डोंट करारे झटके. शेखर कम्सिंग बॉल टू नील. बॅकफुट वगैरे जागा पण अलोंग द कार्ड. तो टायमिंग नाहीये. बॅट किती लवकर जाते त्याच्यानंतर थांबून चेंडू येते. टायमिंग मिळत नाही. हा थोडासा सेकंदाचा खेळ आहे. तफावत आहे फरक आहे. तर फरकामध्ये बॉलर त्याच्यावर हवी होते. ओव्हर झाले 3 कंप्लीट. 3 ओव्हरचा 4 धावांच्या सरसने आतापर्यंत 12वर 2 गडी बाद. या ओव्हरचा विचार केला तर धावा खर्च केल्यात फक्त 3 सेकंड आहे. सुपर बॉलिंग. जिंकेल तो लगेच नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या मॅचचा विजेता गावदेवी ऐरोच्या विरुद्ध 2 हात करेल आणि ती मॅच असेल 3 ओव्हरची. नो LPW विकेट इज एक बदल पहा डिबंट केले खास करून ओमकार श्याम म्हात्रे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत. सिली मिडापला आपण पाहू शकता. ओमकार श्याम म्हात्रे जेव्हा गावातल्या ज्या कुटुंब दैवत कुटुंबाच्या मॅचेस असतात त्यामध्ये संधी मिळत नाही परंतु कौतुक आहे कोपर खेळणे. या मोठ्या व्यासपीठावर ओमकार फुटबॉलची फायनलला ओमकार उद्या त्याची झलक दाखवता उद्या बराबर जसं आरजे प्रदीप इच्छाने 12:30 वाजता ती मॅच आहे. पण त्या अगोदर जरा सक्षमला हे संधी मिळाल्या डिबंट केले. खास करून इथे आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. थोपवण्याचा प्रयत्न केला. सर्वाधिक गोलच्या शर्यतीत लिओन मेसी सर्वश्रेष्ठ अशा फॉर्म मध्ये. गोल्डन बूट. बॅटची कडा स्पष्ट आली आहे ऐकली. त्याच्यानंतर ज्या बॉलरने 2 झटके दिले पहिल्या ओव्हर मध्ये तो आता तिसरा बळी टीमला देताना पहिली विकेट नावी मात्र करताना जीवन गोपाले. नील परतला. सॉफ्ट डिसमिसल कॉट बिहाइंड द स्टंप बाय प्रणित विश्वनाथ म्हात्रे अँड बॉल बाय जीवन गोपाले. पहिली विकेट आपली 3च्या नावे. तिसरी विकेट. एकदम खराब प्रदर्शन मी म्हणायला लागेल. हमजा खान धनुष परतल्यानंतर गणछती लागली ते थांबाल नाही. एक सटीक लाईन लेन नंतर कोपरखंड 11 जागच्या जागेत मात्र उभं केलं. नतीजा पहा फक्त 13 लागल्यात आणि 3 गडी बाद. अखेरचे 4 बॉल मात्र फक्त शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका काहीतरी मात्र जान निर्माण करी. नवीन बॅटर आले 5व्या क्रमांक प्रशांत. फुलेंत बॉल चांगला स्ट्रोक आहे. नवीन फलंदाज प्रशांत
ओव्हर क्रमांक शेवटचा आहे अनामारचं ओव्हर या इनिंग मधला शेवटचा ओव्हर. विजेता संघ लगेच गावदेवी ऐरोली विरुद्ध 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सेकंड राऊंड मध्ये खेळताना आपण पाहायला मिळेल. श्रीकृष्ण मित्र मंडळ घेऊन येतो सालाबादामध्ये या वर्षी ते देखणे पण तोच भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल 2026 कशमकश बॅकफुटवर अगदी जी रॅकेट मध्ये टेनिस मध्ये आपले रॅकेट भिरकावतो ना यासी सिन्नर व्हॉट अ लवली बॅक टू टायटल इन द विमेंडन त्याप्रमाणे एकदम त्या स्मॅश करताना हा स्ट्रोक परत स्मॅशची गरज नाहीये इथे फक्त षटकारांची आवश्यकता आहे तेच मिळत नाही तीच कुठे दुःखी आहे वाशी रॉयल्सच्या बाबतीत म्हणायचं लागलं तर धावा लागल्यात फक्त 15 ओनली 15 बाय वाशी रॉयल्स. आणि या इनिंगचे शेवटचे 2 बॉल राईट अँड राऊंड द विकेट बॅकफुट वगैरे जागा बनवल्या सरळ हुक करताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त मिळते सिंगल. नाव द लास्ट बॉल शेवटचा बॉल धाबा आहेत धाव फक्त आणि फक्त 16 16 एक्झॅक्टली फॉर 3 एकदम सीमित लो स्कोर थोडीशी निराशा पदरी पडताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. लास्ट बॉल जीवन चांगला फटका जाता जाता मात्र येस आलाय का येस ओ माय गॉड हवेमध्ये छलांग मारताना चेंडूला आत बघायचं आहे त्यावेळी पण आशेप नाही घेतली हे दिसेल का चला चेक केलं जाईल अजिंक्य कारण दोन्ही टीमला मात्र इथे प्रोटेक्ट केलं जाईल ना नेमकी जेम हवेमध्ये होती का पाय लागले का ते पाहिलं जात दुसऱ्या वेळा असं घडतं. एक वेळा अजिंक्य होता आहे पहिल्या कॅच सोडताना कॅप्टन होता अनिकेत इन स्क्रीन मध्ये पाहिलं जातं. चला नाहीये कारण चांगलं फिल्डिंग अजिंक्य चला प्लेयर मध्ये जो प्लेयर आहे तो खांब आहे ते खांबच्या आड मध्ये निश्चित आल्यामध्ये निश्चित दिसू शकले नाही त्यामध्ये दिलगर व्यक्त पण फक्त 2 धावा आल्या शेवटच्या बॉल मध्ये टोटल स्कोर मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं वाशी रॉयल्सला आणि बॅटिंग करताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 गडी गमावल्यानंतर वाशी रॉयल्सने धावा 18 केलेत. 19 धावांचं हे सीमित असं लो स्कोर लक्ष समोर आहे कोपरखेडणे 11 कोपरखेडणेच्या समोर. इच्छापूर्ती वाशिगा प्रेझेंट होते त्यामध्ये 2 मॅच जिंकले होते कोपरखेडणे तिसरे राऊंड मध्ये मात्र स्पर्धेतून बाहेर होते पण ती संधी आहे आता लो स्कोर आहे 19 धावा जबल बनवायच्या आहे ऑलमोस्ट प्रत्येक ओव्हर मागे 5 धावांची सरासरी त्याच्यापेक्षा कमी आहे कारण 19 बनवायचे आहे. आता विजयाचं लक्ष पार करण्यासाठी आघाडीची जोडी मयुरेश चंद्रकांत म्हात्रेच्या समेत आणखी एक म्हात्रे प्रणित विश्वनाथ म्हात्रे येतात. थोडस अवघड आहे पण विकेट जर दिले झटके दिले झटक्यासाठी मात्र ओळखला जातो हमजा खान. बॅटिंग जरी करता आले ना बॉलिंग मध्ये जलवे दाखवण्याची संधी असेल आणि म्हणूनच त्यांचं मान आहे त्यांची ती टीम मधली जागा आहे ती इतरांपेक्षा ॲज बॅटर असो ॲज बॉलर थोडासा वरचा क्रमांक दिला जातो ऑलराऊंडरला. कॅप्टन ऑलराऊंडर बॉलिंग मार्फत फक्त 19 मॅच जिंकण्यासाठी 3 18 असं झाल्यात. दुसरी मॅच आपल्या भेटीला पहिली मॅच सहजगत्या राकेश ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्लेअर ऑफ द मॅच ठरताना मॅच इझिली काढून दिली. जीपी गेला प्रीतम गेला त्याच्यानंतर निलेश गेल्यानंतर आदरणीय रमेश जी राजपुरोहित बड़े दिल से आपका इस मंच के ऊपर हम स्वागत करते. दिलीप स्मृती चषक 2026 मध्ये या स्पर्धेचे प्रमुख प्रकाशजी मडवी यांच्या वतीनं आपलं रमेशभाई स्वागत आहे. अशा प्रकारे फक्त 19 बनवायचा पहिला ओव्हर मात्र जिम्मा घेऊन होता कॅप्टन टीम कॅप्टन हमजा खान तुषार आहे तुषार वर जिम्मा सोबत व्हाईट +1 ने सुरुवात झाली अगोदरच मात्र खूप कमी धाबा त्याच्यानंतर व्हाईट +1 लाजा बॉल
टप्पा पाडला नॅचरल ऑफ स्विंगने थोडंसं बीट केलं मयूर रेशला. बाकी तमाम काम केलं होतं दिनेशजी गुप्ता बियॉन्ड द स्टंप. थोडासा निराश आहे दिनेश. होतं यार क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. व्हेरी क्लोज स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप कव्हर आहे. एक्स्ट्रा मध्ये बराचसा जागा खुली आहे तिथे. तर महेश कदाचित त्यामध्ये मारेल का. योजना तर केली होती एक्स्ट्रा कव्हरच्या जिथे गॅप त्याने पाहिलं होतं. खरं थोडंसं वाईडिश ठेवलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. आणि पहा जी फ्लाईन एक्स्ट्रा कव्हर त्यामध्ये बरीचशी तरी आहे. त्यामध्ये पूर्णपणे मोकळीक दिले बॅटरला. चांगली बॉलिंग. व्हाईटने जरी सुरुवात केली तुषारने त्याच्यानंतर 2 बॉल सटीक लँड अँड नेट टाकताना डॉट केले. डॉट काढलेत. चांगला बॉल नॅचरल फिरवले बॉल. खेळपट्टीच हात येईल जोपर्यंत सरी नाही तोपर्यंत बिंदास कोरडी शुष्क अशा खेळपट्टीवर चेंडू मात्र बाहेर निघणार. नॅचरल ही लेंथ आहे. डावकर गोलंदाज कोणत्या पण लेंथने टाकेल आणि कोणत्या पण फिंगर रोल करताना आपण बॅटरचा धडकी बसू याचं सुंदर उदाहरण देताना व्हाईटने सुरुवात नंतर ते 3च्या 3 बॉल लगातार मयुष्याच्या विरुद्ध डॉट थांबणार नाही. चूक झाली. पहिले बॉल किती देखणे टाकले होते नंतर हापोली सोडत नाही षटकार. दणदणीत इच्छापूर्ती वाशी गाव इथे मध्ये एक दणदणीत अर्धशतक मनुष्य नाभी झालं होतं. त्याने लावलं होतं. अर्धेच्या जोरावर मध्ये 2 मॅच जिंकताना दिसला पण तिसरी मॅच मधून बाहेर निघाला होता. कोपरखेडने इलियन कोपरखेडने या काय दणदणीत सुरुवात मात्र बॉलरने केली होती. व्हाईटने नंतर 3 सलग हापोली देताना चूक झाली. तेव्हा तामाताला लाभ केला. हापोली घेताना सरळ फेकून दिला डाऊन द ग्राउंड षटकाराला. षटकाराने पुढे जातो सनसनीत 19 धावा उत्तर देताना आता 7 झाल्यात. इथून फक्त 12. या प्रतीक्षा होती पावसाळ्यामध्ये पाऊस नसणार तर थोडेसे मात्र मजा प्रेक्षकांच्या भेटीला जाणार नाही. आणि प्रेक्षकांची ही ती अतूर उत्साह आता वाढवणारा पाऊस जोरदार. ओ सुपर बॉलिंग. खांद्याचा जोर दिला. जोर होतो मात्र त्याने परफॉर्मन्स डिलिव्हरी. चांगला बॉल. बाकीचे चांगले कलेक्शन विकेटचे पण दिनेश गुप्ता व्हेरी वेल गॅदर बिहाइंड द स्टंप. नो रन. 4 डॉट काढल्यात. 1 वाईट +1 आणि 1 षटकार खाल्या तुषारने. 7 झाल्या जोरदार. 8 झाल्यात कारण वाईट +1 आहे षटकार. 8. इथून 11 धावांची आवश्यकता. तुषार बॉलिंग मध्ये समोर मयुरेश. हा त्याचा पेटन शॉट आहे. हा फाईट का कोणत्या स्पर्धेत खेळल्यानं त्याला चेन पडत नाहीये. बेचैन होतो आणि पूर्णपणे ऑफसाईडला टर्न झाल्यावर अगदी उडी मारून डीप बॅक पॉइंटला खेचला षटकार. 6 धावसंख्या 14 वर 14. फक्त 5 धावा दूर. 2 ओव्हर मध्ये मॅच संपवण्याची मात्र दाट शक्यता आहे. जोरदार बॅट पावसाच्या सरी. त्याला माहित आहे जर सरी कोसळल्या आणि तिथून बॉल आणि इव्हन मध्ये स्पीड मध्ये आलं तर थोडासा मुश्किल होईल. त्या अगोदर धूम धडाका घालत मॅचला जवळ आणूया. नेमकं चोख केलं मयुरेशने. आता 18 चेंडू आणि फक्त 5 धावा दूर विजयापासून. कोपरखेडने 11 नाव स्ट्राईक. जेवढे सुंदर बॉलिंग टाकतो ना त्यापेक्षा मोठे मोठे फटके मारताना बॉलरला हैराण करतो बॅटर. नाव आहे प्रणित विश्वनाथ म्हात्रे. शिवम फिटनेस मध्ये घाम घालतो आणि जी कमरेची चरबी ना चरबी कमी करण्याचं काम करतो गुणालयामध्ये हा बॅटर. 18 मध्ये 5 धावांची सबमेंट डिलिव्हरी. परंतु तू फक्त 1 धाव बायचा इशारा आला पिंट्या कुंभार कडून. 1 धाव मध्ये पुढे जाते. आता जिंकण्यासाठी फक्त 4. चला मी विनंती करतो पहिली मॅच जिंकणारा गावदेवी आयडल टीमचा कॅप्टन आपण हे व्यासपीठाच्या जवळ लगेच जो विजेता संघ ते विजेता संघामधला कॅप्टन आपल्या समोर येईल आणि त्या 2 संघामध्ये आम्ही टॉस करू. तिसऱ्या मॅचची ती मॅच असेल 3 ओव्हरची. याची दक्षता घ्या. पहिल्या जे मॅच आहेत पहिल्या फेरीतले ते सामने होतील 4. 15 झाल्यात. 19 लक्ष. आता 4 धावा दूर आहे. हमजा खान टीम कॅप्टन ऑन द बॉलिंग मार्क फ्रॉम वाशी रॉयल्स. खूप बॉल आहेत. धावा कमी आहेत त्यामुळे जवळजवळ 90% असं एशियाची इथे टक्केवारी दिली जाईल विभागली जाईल. 90% झुकलाय. फक्त 10% मध्ये मॅच मध्ये बनवण्याचं कठीण काम आहे समोर वाशी रॉयल्स. आणि तेच केलंय अर्जेंटिनाने. शेवटच्या
5-10 मिनिटांमध्ये गोल करताना असे कसे मॅच गेल्या काढल्यात अर्जेंटिना. फिफा वर्ल्ड कप 2026 बेहतरीन मेसीचं ते नेतृत्व, त्या नेतृत्वाच्यावर स्वतः नो बॉल. पहा किती फरक आहे. पोर्तुगाल जे सकार्य साथ देत नव्हती रोनाल्डोला CR7, तर मेसीने त्याने मात्र स्वतःच्या जेवढे गोल आहेत ते असिस्ट मध्ये जास्त गोल गेल्यात. इतरांना घेऊन चालतो लिओनेल मेसी, म्हणून तो ग्रेट आहे. राईट आर्म द विकेट. आणखी घुसळता चेंडू कॅप्टनच्या नो बॉल. पहिली थोडीशी मात्र दिली होती ताकीद, त्याच्यानंतर त्यामुळे अंमलबजावणी केली नाही. नतीजा मॅच फिनिश. हार्ड लक हमजा खान वॉशी रॉयल्स. पहिल्या मॅच मधून जर जावं लागतं, मग क्रिकेटचा भाग आहे, इट्स अ पार्ट ऑफ द क्रिकेट. अगदी आरामात ही मॅच खिशात टाकले. तब्बल 15 चेंडू शिल्लक आणि 10 गडी राखून दणदणीत पहिला विजय. चला दोन्ही टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी. एका बाजूला आपण पाहणार आहोत गावदेवी ऐरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये राकेश आले टीम कॅप्टन, प्लेअर ऑफ द मॅच, पहिला मॅचचा हिरो. चला मी विनंती करतोय अनिकेत तत्समान बाला